कधी नाही ते उद्धव ठाकरेंनी मराठवाडा दौरा केला, पण दुर्दैवानं गावामध्ये माणसंच नसायची. लोकांचा विरोधकांवर विश्वास नाही. फडणवीसांची ठाकरेंवर टीका, तर स्थानिक निवडणुकीमध्ये विरोधकांचा बुरका फाडून जागा दाखवण्याची वेळ. फडणवीसांचा इशारा. विरोधकांच्या फेक नरेटिव्हला बिहारच्या जनतेनं उत्तर दिलं. न सुधारल्यास स्थानिक निवडणुकीमध्ये सुद्धा विरोधकांची माती होईल. फडणवीसांची टीका, तर हवेत गोळीबार करणाऱ्या विरोधकांना जमीन दिसली आहे. बिहार निकालावरून फडणवीसांचा टोला. सिकंदर बनण्याचं राज कुणी समजू शकलेलं नाही. बिहार निकालावरील फडणवीसांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा पलटवार. तर ज्यांच्या सभांना अलोट गर्दी असते त्यांचं सरकार न येता ज्यांच्या सभांना रिकाम्या खुर्च्या असतात त्यांचं सरकार येतं. ठाकरेंचा निशाणा. कुणी स्वतःला बाहुबली समजू नका. अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलंय. लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं त्यांना देतात. समजने वाले को इशारा काफी है असं म्हणत प्रफुल्ल पटेलांचा निशाणा. प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य संविधानाची खिल्ली उडवणारं. असे विचार लोकशाहीसाठी हानिकारक. सुप्रिया सुळेंची टीका, तर पटेलांचा बोलण्याचा रोख आमच्याकडे नाही एवढं नक्की. फडणवीसांची प्रतिक्रिया. काँग्रेस संधींचा विचार स्वीकारणारा पक्ष. मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांची प्रतिक्रिया. शरद पवार येणार म्हणजे मला अजूनही धडकी भरते. शरद पवारांपेक्षा मी 8.5 महिन्यांनी लहान. सोलापुरातील एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचं वक्तव्य. मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल. नेरूळमधील शिवस्मारकाला परवानगी न घेता जमावबंदीचं उल्लंघन केल्यानं मनसैनिकांवर गुन्हा दाखल. अमित ठाकरेंवर राजकीय कारकिर्दीमधला हा पहिलाच गुन्हा. नेरूळमध्ये अमित ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांकडून शिवस्मारकाचं लोकार्पण. पुतळा उद्घाटनाला का बोलावलं नाही? भाजपच्या देवा म्हात्रेंचा गजानन काळेंना सवाल. भाजप पदाधिकारी देवा म्हात्रे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद. शरद पवारांचा पक्ष मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक लढवणार नाही. एकनाथ खडसेंकडून संकेत. राष्ट्रवादीची ताकद शहरामध्ये नव्हे तर ग्रामीण भागामध्ये असल्याचं दिलं कारण. मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं मुंबई भाजपची महत्वाची बैठक. माहितीमध्ये जागावाटपापूर्वी भाजपकडून तयारीला सुरुवात. मुंबई भाजपच्या कोर कमिटीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप जिंकणार. बिहार निवडणुकीमधील विजयानंतर पियुष गोयल यांच्याकडून विश्वास व्यक्त. पश्चिम बंगालमध्ये 90% जास्त जागांवर एनडीए आणि भाजपचा विजय होणार. पियुष गोयल यांची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर. आई-वडिलांच्या घरामध्ये मुलगा किंवा भाऊ असेल तेव्हा तुमच्या वडिलांना चुकूनही वाचवू नका. स्वतःच्या आई-वडिलांची काळजी न करता स्वतःचा संसार बघा. रोहिणी आचार्य यांच्याकडून कुटुंबावर इतरही गंभीर आरोप. आगामी निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर चर्चा सुरू. काही ठिकाणी युती झाली. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसकडून बॅनरबाजी. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसकडून बॅनरबाजी. मीरा भाईंदरमध्ये काँग्रेस शिवसेना एकत्र येणार असून बबियालाही सोबत घेणार असल्याची चर्चा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन. हजारो शिवसैनिक शिवतीर्थवर नतमस्तक होणार. शिवाजी पार्कवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार. एकत्र लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही. प्रफुल्ल पटेलांचं विधान. उबाठामध्ये खंडणीखोरच उरलेले आहेत. मनोज मयेकर प्रकरणावरून प्रताप सरनाईक यांची ठाकरेंच्या सेनेवर टीका. ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी मनोज मयेकरांना अटक. 20 लाखांची खंडणी घेताना रंगेहात अटक. मला टार्गेट करण्यापेक्षा विरोधकांनी ईश्वरपूरच्या विकासाला टार्गेट करावं. जयंत पाटलांचा विरोधकांना सल्ला. तर मागील 9 वर्षांमध्ये ईश्वरपूरचा विकास विरोधकांना करता आला नाही. जयंत पाटलांची टीका. सुनील तटकरेंनी भाजपसोबत युती करून नीतिमत्ता घालवली. मंत्री भरत गोगावलेंची टीका. तर महाड नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा एकला चलोरेचा नारा. मंत्री भरत गोगावलेंची माहिती. दरम्यान माझ्याकडे एक बोट दाखवताना 4 बोटं त्यांच्याकडे. तटकरेंची प्रतिक्रिया. रायगडमध्ये घराणेशाही दाखवणाऱ्यांच्या विरोधात उठाव केलाय. जनतेला बदल हवा असतो. गोगावलेंचा सुनील तटकरेंना टोला. बालकाने पालकांना शिकवण्याची गरज नाही. अर्थमंत्री म्हणून अनुभव असणारा राज्यामधला अजितदादा एकमेव नेता. आमदार विजयसिंह पंडित यांचे योगेश क्षीरसागरांना प्रत्युत्तर. नारायण राणेंचा मान शिवसेना ठेवणार. मालवण नगरपालिका आम्ही नारायण राणेंना भेट म्हणून देणार. निलेश राणेंची प्रतिक्रिया. ज्यांना युती करायची आहे त्यांच्यासोबत युती होईल. आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत. शहर विकास आघाडीबाबत निलेश राणेंचा सुतोवाच.
स्थानिक आघाड्यांसाठी स्थानिक नेत्यांना सूट देण्यात अडचण नाही. नगर परिषद निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांच्या निर्णयाला महत्त्व. निवडणुकीमधील युतीबाबतच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. मनसे आणि आमचा पक्ष वेगळा. दोन्ही पक्षांना त्यांची ध्येय धोरणं ठरवण्यासाठी मोकळीक आहे. मनसे काँग्रेस युतीवर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला धक्का. मौदा तालुक्यामधले काँग्रेसचे नेते आणि प्रदेश सचिव प्रसन्ना तिडकेंनी अनेक कार्यकर्त्यांसह बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिकच्या सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटेंना धक्का. मंत्री कोकाटेंचे खंदे समर्थक नामदेवराव लोंढेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश. शिवसेनेकडून लोंढे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी घोषित. पालघरमध्ये भाजपकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती काशीनाथ चौधरी यांचा 3000 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश. पक्षप्रवेश करताना काशीनाथ चौधरी यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन. नाशिकच्या इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार. युवा सेना तालुका उपाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. निवडणूक प्रक्रियेमध्ये विश्वासात न घेता परस्पर उमेदवार दिल्यानं पदाधिकारी नाराज. गारटकर हर्षवर्धन पाटलांसोबत एकत्र येऊन कृष्णा भीमा पॅनलमार्फत निवडणूक लढवणार. आगामी निवडणुकीमध्ये आमचा विजय होईल अशी मला खात्री. भाजपच्या प्रवीण मानेंची प्रतिक्रिया. अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या 12 उमेदवारांची यादी जाहीर. धामणगाव रेल्वे नगरपालिकेमध्ये आमदार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना अडसड रोठेंना उमेदवारी, तर दर्यापूरमध्ये अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडेंना उमेदवारी घोषित. मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर. अश्विनी जाधव यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. मोहोळ नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत होणार. सिंधुदुर्गच्या मालवण शहरामध्ये गुलाल आणि फटाके शिवसेनेचेच उडणार. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या सर्व 20 जागा निवडून आणणारच. आमदार निलेश राणेंकडून विश्वास व्यक्त. सिंधुदुर्गमध्ये गेल्या 40 वर्षांमध्ये दीपक केसरकर विकास करू शकले नाहीत. भाजप नेत्या वेदिका परब यांचा घणाघात. मवियामध्ये निवडणुकीवरून कोणताही वाद होणार नाही. परळीमध्ये संध्या देशमुख नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार. खासदार बजरंग सोनवणे यांची माहिती. उरण नगरपालिकेसाठी मविया आणि मनसेची युती. प्रचाराच्या बॅनरवर मविया नेत्यांसोबत राज ठाकरेंचाही फोटो. भाजप विरुद्ध मविया आणि मनसे नगरपालिकेच्या मैदानात. उरण नगरपालिकेसाठी भाजप स्वबळावर लढणार. साताऱ्यामधल्या म्हसवडमध्ये शेखर गोरेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन. म्हसवड नगरपालिकेसाठी नगराध्यक्षांसह 8 जणांचे अर्ज दाखल. शेखर गोरेंच्या गटातील 8 जणांच्या अर्जानंतर म्हसवडच्या राजकारणामध्ये खळबळ. लोणाळ्यामध्ये भाजपसोबत युती नाही. शिवसेना स्वबळावर लढणार. खासदार श्रीरंग बारणे यांनी केलं स्पष्ट. तळेगाव दाभाडे वडगावमध्ये भाजपसोबत युती करणार, तर जिथे शक्य तिथे भाजपला पाठिंबा देत असल्याचंही वक्तव्य. वर्ध्यामध्ये शिंदेंची सेना मैत्रीपूर्ण लढत लढणार. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदेंची प्रतिक्रिया. सोलापूर नगराध्यक्षपदासाठी 4 अर्ज दाखल, तर नगरसेवक पदासाठी 100 उमेदवारी अर्ज दाखल. करमाळ्यामधील निवडणूक तिरंगी लढत होण्याची शक्यता. पालघरच्या वाडा नगराध्यक्षपदासाठी शिंदे सेनेच्या हेमांगी पाटलांकडून अर्ज दाखल. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नामनिर्देशन पत्र अर्ज दाखल. सावंतवाडीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन. जनता आमच्या सोबत. विकासाच्या कामावर शिक्कामोर्तब होणार. दीपक केसरकरांकडून विजयाचा विश्वास व्यक्त. भंडाऱ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुषमा साखरकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार. प्रफुल्ल पटेलांकडून घोषणा. नांदेडमध्ये शिंदे सेनेकडून राष्ट्रवादी भाजपकडे युतीचा प्रस्ताव. सत्तेमध्ये आमदाराला 60% जागा, मित्रपक्षाला 20-20 जागा. आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार आनंद पाटील बोंढारकरांची माहिती. मंत्री दत्तात्रय भरणेंच्या उपस्थितीमध्ये भरत शहांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. इंदापूरच्या नगराध्यक्षपदाचे भरत शहा राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. भरत शहा यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रदीप गारटकर पक्षावर नाराज. अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून मनीषा अरविंद वाळेकर यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर. आज सकाळी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार. वांद्र्यामधल्या किल्ल्यावर दारू पार्टी. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंकडून व्हिडिओ ट्विट, तर व्हिडिओ पाहिला नाही. दारू पार्टी झाली असल्यास कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. ऐतिहासिक वास्तूवर दारू पार्टीला परवानगी मिळतेच कशी? विजय वडेट्टीवारांचा सवाल. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी. सरकार कुठेतरी कमी पडतंय. समाज म्हणून आपण चिंतन करणं आवश्यक. वांद्र्यामधल्या दारू पार्टीच्या प्रकरणावर सपकाळांची प्रतिक्रिया.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीची तयारी सुरू. 300 अर्ज पहिल्याच दिवशी संपले. इच्छुकांना उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी उपलब्ध. खुल्या प्रवर्गासाठी 10,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 5,000 रुपये अर्जाची किंमत. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी भाजपमध्ये नगराध्यक्ष पदावरून पेच. विलास विखारांना नगराध्यक्ष उमेदवार देण्यासाठी एक गट आग्रही तर दुसऱ्या गटाचा विखार यांच्या नावाला तीव्र विरोध. माजी आमदार अतुल देशकर यांचा विखार यांच्या नावाला विरोध. रायगडच्या रोह्यावाडीला धक्का. राष्ट्रवादीच्या नेत्या शिल्पा अशोक धोत्रे यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश. या कार्यक्रमातच नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेसह अनेक पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. शिंदेची सेना, ठाकरेंची सेना, मनसे, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. अमरावतीच्या धारणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांचा भाजपमध्ये प्रवेश. नगराध्यक्षपदासाठी चौथमल यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर. उल्हासनगरमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. ठाकरे सेनेच्या माजी महापौर विद्याताई निर्मले, काँग्रेसचे माजी नगरसेवक गोदुमल कृष्णानी, शिंदे गटाच्या माजी नगरसेवक शुभांगी पहनवालांचा भाजपमध्ये प्रवेश. मंत्री दत्तात्रय भरणेंच्या उपस्थितीमध्ये भरत शहांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. इंदापूरच्या नगराध्यक्षपदाचे भरत शहा राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. भरत शहा यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रदीप गारटकर पक्षावर नाराज. उल्हासनगरमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. माजी महापौर विद्याताई निर्मले आणि गोदुमल कृष्णानी यांचा भाजपमध्ये प्रवेश. शिवसेनेची भूमिका ऐकला. चलोरेची सुरू. खोपोली, माथेरान, कर्जतमध्ये भाजपसोबत युती. मात्र मुरुड, पेण, श्रीवर्धन, महाड या ठिकाणी आमची भाजपशी युती झालेली नाही. मंत्री भरत गोगावले यांची माहिती. मुंबई मनपा स्वबळावर लढणं हा काँग्रेसचा निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांची प्रतिक्रिया. शिवसेना राष्ट्रवादीशी त्यांची अद्याप चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरे मुंबईतील राष्ट्रवादी नेते चर्चा करतील अशी माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये कांचन जावळे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, सायकल 50%. मतदारांना 50% वस्तूंचं प्रलोभन दिल्याची चर्चा. कणकवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची सेना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येणार. निलेश राणेंकडून शहर विकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत. कणकवलीमध्ये राणे विरुद्ध राणे लढतीचे संकेत. अकोल्यामधल्या माजी आमदार बळीराम सिरस्कार यांचा नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश. दरम्यान शिवसेनेमध्ये गेलो पण त्यांच्या एकालाही बैठकीला गेलो नाही या सिरस्करांच्या वक्तव्यानं माहितीमध्ये वाट पेटण्याची शक्यता. राज्यामध्ये प्रेक्षकांना फक्त 50 रुपयामध्ये नाटक पाहता येणार. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची पुण्यामध्ये माहिती. प्रेक्षकांना नाटकाची आवड जोपासता यावी यासाठी राज्य शासनाकडून योजना राबवण्यात येणार. नवले पुलावरील मृत्युमुखी पडलेल्या नवलकर कुटुंबियांची खासदार सुप्रिया सुळेंकडून भेट. सुप्रिया सुळेंकडून नवलकर कुटुंबियांचं सांत्वन. दिल्ली लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणामधील डॉक्टर उमर हा आत्मघातकी बॉम्बर. स्फोटासाठी I-20 कारचा वापर करण्यात आला होता. एनआयच्या तपासामध्ये मोठा खुलासा. लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये एनआयची मोठी कारवाई. हल्लेखोर डॉक्टर उमरचा साथीदार आमिर राशिद अलीला दिल्लीमधून अटक. आमिर जम्मू काश्मीरच्या पांपोरचा रहिवासी. डॉक्टर उमरसोबत कट रचल्याचा आमिरवर आरोप. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचं काम संथ गतीनं सुरू. नरेंद्राचार्य महाराज यांची सरकारवर नाराजी. साधू महंत यांच्या जागेवर पक्के बांधकाम करू नये यासाठी सरकारनं निर्णय घेण्याची आवश्यकता. नरेंद्राचार्य महाराजांची प्रतिक्रिया. मुंबईमधील भटक्या कुत्र्यांसंदर्भातील कारवाई विरोधात युवक काँग्रेस प्राणीमित्र संघटनांचं आंदोलन. कोर्टानं कुत्र्यांबाबत दिलेले आदेश मागे घ्यावेत. आंदोलनकर्त्यांची मागणी. मांडवा जेट्टी अत्यंत धोकादायक अवस्थेत. जेट्टीचे मुख्य खांब कमजोर झाले असून ठिकठिकाणी प्लास्टर गळून लोखंडी सळ्या बाहेर. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात. जेट्टीची तातडीनं दुरुस्ती करावी प्रवाशांची मागणी. हातामध्ये कोयता घेऊन तरुणाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. धाराशिवच्या बार्शी नाका चौकामधली घटना. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तरुणाला ताब्यात घेतलं. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना आणि नागरिकांना तब्बल 15 मिनिटं धमकावण्याचा प्रकार.
अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये कारमधून जप्त केलेले 1 कोटी रुपये अजमेरा आणि अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीची माहिती, धाराशिवच्या बँकेतून पैसे काढल्याची माहिती, तर बँक व्यवहार सर्व डिटेल्स निवडणूक आयोगाकडे सादर. हस्तगत केलेली रक्कम सोमवारी कंपनीला हस्तांतरित होणार. लोणाळ्यामध्ये कार फोडून वाहन चालकाला मारहाण करणारा पोलिसांनी ताब्यात. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुणानं भाईगिरी करत व्हिडिओ काढला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी वाकसई भागातून आरोपी रोहित गुप्ताच्या मुसक्या आवळल्या. वसईमध्ये शाळेमध्ये मुलीला उठावशा काढायला लावल्याचं प्रकरण. 6वीमध्ये शिकणाऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर मोठा खुलासा. हनुमंत विद्या मंदिर ही शाळा अनधिकृत असल्याचं समोर. वसई विरार महापालिकेनं शाळेच्या गेट समोर अनधिकृत असल्याचं बॅनर लावले.